उपकार काय सांगो आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराये ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविते काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराये ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनो वेचे चित्ते तैसे मज येती सांभाळित काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराये ठेविता हा पायी जीव थोडा विठ्ठल जागविते काय द्यावे त्यासे व्हावे उत्तराई ठेविता पायी जीव थोडा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शरबिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता आता हृदय हे आपुले चौफाळून भले वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हितवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः आता वैवासित पावना जी भासते पंचानन समाना तया श्रोत्याच्या चरणी जाणा साष्टांगी नमन करीतसो वाद्य उषित भूषण जी भासते अमरेंद्र समान तयाच्या चरणी जाण साष्टांगी नमन करीतसे आता बंधुगान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका तयाच्या चरणी देखा साष्टांगी नमन करीतसे आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नाम म्हणे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्याचे व्हावे उत्तराय ठेवित हा पायी जीव थोडा सज्जन हो मायबाप हो कोणत्याही कार्याच्या शुभमंगल प्रसंगी भगवान परमात्म्याला मंगलात्मक नमस्कार करावं त्याच्यानंतर संत महात्म्यांना नमस्कार करावं त्याच्यानंतर आपापल्या सद्गुरु माऊलीचं अभिष्ट चिंतन करावं त्याच्यानंतर भजन प्रवचन कथा कीर्तन हरिजागर इत्यादी कार्यक्रमांना सुरुवात करावं म्हणजे ते कार्य निर्विघ्नपणे पार पडत असते असा हा आपला वारकरी संप्रदायाचा नियम आहे म्हणून आपण देवाला संताला श्री गुरुला नमस्कार करून आपल्या कार्यक्रमाकडे वळत आहोत आपल्या या नगरीमध्ये गेल्या 14 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कीर्तन महोत्सव आदी करून सर्व कार्यक्रम यथास्थित त्या ठिकाणी गावकरी मंडळींच्या वतीनं त्या ठिकाणी संपन्न होत असतो याही वर्षी त्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह काल सुरुवात झालेला आहे सप्त्यातला आजचा दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे त्या ठिकाणी आलेली आहे तेव्हा आज आपण कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला म्हणल्यापेक्षा सेवेसाठी दिलेला अभंग या जगातील सुप्रसिद्ध साधू विश्ववंदे महाराष्ट्र भूषण सकल संत शिरोमणी जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा त्यांच्याच गाथ्यामध्ये 4092 अभंगापैकी पाटील 2814 नंबरचा अभंग असावा तर या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुम्हाला मला जे काही सांगितलेलं आहे ते आपण आपल्या अल्प बुद्धीनं भगवान मारुतीच्या असीम कृपेनं सद्गुरु माऊलीच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी जमलेल्या सर्व श्रोते सज्जन मायबापा पुढे 1 तास 10 मिनिटं कीर्तन करण्याचा प्रयत्न करू 8:50 झाले कीर्तनाचं चिंतन सांगण्याच्या अगोदर थोडासा परिहार देणे म्हणजे दरवर्षी सप्ताह त्या ठिकाणी होत होता याही वर्षी त्या ठिकाणी सप्ताह सुरुवात झाला पण या वर्षीच्या सप्त्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे या वर्षी जे या सप्त्याचे मार्गदर्शक प्रेरणा स्थान म्हणून आपल्याला तबला अलंकार माधव गुरुजी पांगरीकर यांनी त्या ठिकाणी लाभलेले आहेत त्यांच्या नियोजनामध्ये सर्व काही कार्यक्रम व्यवस्थितरित्या कालपासून त्या ठिकाणी पार पडत आहे ही आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी गायनाचार्य तर दरवर्षीचे आहेतच आहे पण आजच्या दिवशीच त्या ठिकाणी हरिभक्ती पारायण
संगीत विशारद रामदास गुरुजी वाईकर हे सुद्धा त्या ठिकाणी लाभलेले आहेत. त्यांना सुद्धा नारळाच्या गादीवर साष्टांग प्रणिपात. तसेच आमचे बंडू गुरुजी सुद्धा त्या ठिकाणी तेही विशारदच त्या ठिकाणी. जीवन पाटील रत्नाळीकर, विठ्ठल पाटील त्या ठिकाणी जवळीकर, विनेकरी बाबा इकडे मध्ये त्या ठिकाणी संगीत विशारद आमचे पंडित पाटील पांगरेकर, बापरावजी पाटील वडगावकर आणि तुमच्याच भागातले त्या ठिकाणी बोरगावचे त्या ठिकाणी गंगाधर अण्णा हेही त्या ठिकाणी आहेत. लक्ष्मण तळेगाववर आहेत. हे नवीन त्या ठिकाणी पाटील आहेत. काल ओळख झाली पण त्या ठिकाणी आठवण राहिलं नाही. त्यांनी सुद्धा लाभलेले आहेत. आणि इथं दोन त्या ठिकाणी या सगळ्या कीर्तनाला संगीतामधून मंत्रमुग्ध करणारे मृदंग वादक मृदंगमणी त्या ठिकाणी यांच्या दोघांच्याही दोन्ही हातामध्ये चतुष्कोटी देवाचा राजा इंद्र त्या ठिकाणी प्रस्थापित आहे. वाद्य उषित भूषण जी भासती अमरेंद्र समान. देवाच्या सभेमध्ये सांब गायन करत असताना मृदंग वाजवायचं काम त्या ठिकाणी राजा इंद्राकडे त्या ठिकाणी आहे. म्हणून माझ्या उजव्या हाताला त्या ठिकाणी चंद्रकांत पाटील वडगावकर आहेत. इकडे मनोज शिंगणगावकर त्या ठिकाणी आहेत. काकडा भजनी प्रेमी मंडळी सुद्धा त्या ठिकाणी आहेत. दोन्हीकडे दोन चौकदार आहेत. आमचे पिराजी पाटील आहेत. तिकडे विजू महाराज आहेत. कालपासून धर्माबाद ते केशव माऊली सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्व गावकरी मंडळी, सप्ताह कमिटी मंडळी, माता भगिनी, लहान थोर मंडळी यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि कीर्तनाला प्रारंभ करतो. आणि कीर्तनाचं वैभव म्हणजे त्या ठिकाणी काय असते तर हे माईक सिस्टीम त्या ठिकाणी राहते. तर यावर्षी आपल्याला त्या ठिकाणी आमचा शहाजी बाचेगावकर यांच्याकडून ही माईक सिस्टीम त्या ठिकाणी लाभलेली आहे. त्याच्याकडे दोन्ही तीन निकाल आहेत. मृदंगही वाजवते, काकडाला भजनही म्हणते, मागे म्हणते, पुढे म्हणते, वाजवते. आणि लहानपणापासून आमच्या सहवासामध्ये त्यांचे वडील सुद्धा त्या ठिकाणी आहेत. सर्वांच्या चरणी त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. सगळे लोक व्यवस्थित बसलेले आहेत. दैवयोगानं आज या ठिकाणी थोडीशी थंडी कमी आहे. माता भगिनी भरपूर त्या ठिकाणी आलेले आहेत. काही अडचण असेल, पडदा वगैरे सोडायचा असेल तर सोडून घ्या. सगळे लोक त्या ठिकाणी मध्ये या. जास्त वेळ नाही, 1-1.25 तास त्या ठिकाणी आपण चिंतन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि श्रोत्यामध्ये त्या ठिकाणी श्रोता जर असेल तर वक्त्याला त्या ठिकाणी आनंद वाटते. तसं आमचे परम आदरणीय परमस्नेही गंगाधरजी पाटील लिंगीकर यांनी सुद्धा त्या ठिकाणी आले आहेत. पंचकृषीमधून त्या ठिकाणी आले आहेत. आमचे बाबूरावजी त्या ठिकाणी लाभ घेऊन आलेले आहेत. आमच्या बाळापूरचे काही मंडळी त्या ठिकाणी माझ्या कीर्तनासाठी आलेले आहेत. तर आता सगळ्यांचं नाव न घेता सगळ्यांच्या चरणी विनम्र प्रार्थना साष्टांग दंडवत घालतो आणि थोडक्याशा चिंतनाला सुरुवात करतो. सगळ्यांना पुनश्च एकदा विनंती करतो, ध्यान देऊन मन लावून लक्षपूर्वक चिंतन ऐकून घेण्याचा प्रयत्न करावा. विठ्ठल सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा संतपर मालिकेतला संतांच्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा असा अभंग आहे. संत महात्म्यांनी तुमच्यावर, आमच्यावर, जीवावर, जगावर, किंबहुना प्रभूवर म्हणजे देवावर सुद्धा त्या ठिकाणी उपकार केलेले आहेत. उपकार करणे संतांचा स्थायी भाव आहे. पण उपकार करणाऱ्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये त्यांच्याबद्दल आदर प्रचुर, नम्रता प्रचुर हा वृत्तीविषय ज्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो त्याला शास्त्रामध्ये कृतज्ञता व्यक्त करणे असं म्हणतात. विठ्ठल महात्मे उपकार करत असताना त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये अनादरचा भाव, वाईट विचार त्या ठिकाणी हा वृत्तीविषय ज्यांच्या कोणाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते त्याला शास्त्रामध्ये कृतज्ञता व्यक्त करणे असं म्हणतात. कृतज्ञता आणि कृतज्ञता हे दोन्ही शब्द संस्कृत मधले त्या ठिकाणी आहेत. मराठीतून अर्थ सांगतो, एक चांगल्या पद्धतीने वागणारी मंडळी या जगामध्ये आणि काही लोक त्याला विरोध करून त्या ठिकाणी वाईट वागणारी मंडळी सुद्धा या जगामध्ये. वाईट वागणाऱ्याचा आणि चांगल्या वागणाऱ्याचा सुद्धा जग एकच आहे. नाहीतर वाईट वागणार जग वेगळं आहे, चांगला वागणारचा जग वेगळा आहे असं काही त्या ठिकाणी समजून घेऊ नका बरं का. पण याच्यामध्ये त्या ठिकाणी वाईट वागणाऱ्या माणसाचं नाव सगळ्याच्या तोंडामध्ये असते. विठ्ठल
चालू आहे तसं त्या ठिकाणी आपल्याकडे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे असं जे प्रमाण आहे त्याच्यापैकी त्या ठिकाणी गीतेवर म्हणजे महाभारत आहे. आणि महाभारताच्या शांती पर्वामध्ये छोटीशी कथा कृतज्ञाबद्दल आलेली आहे. मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. कारण का बघा, ब्रह्मग्नेचे सुरापे चौर वग्न भक्ती ततः निष्कृतीर्विहिता राजन कृतज्ञे नास्ती नराधमः. शांती पर्वामध्ये 55 नंबरच्या अध्यायामध्ये आमचे भीष्माचार्य महाराज त्या ठिकाणी धर्मराजाला असं उपदेश करताना सांगतात की या जगामध्ये त्या ठिकाणी ब्राह्मणाला मारणारा एक वर्ग त्या ठिकाणी आहे, दारू पिणारा त्या ठिकाणी दुसरा त्या ठिकाणी वर्ग आहे, चोऱ्या करणारा त्या ठिकाणी तिसरा वर्ग आहे आणि व्रताचा भंग करणारे असे 4 मंडळी त्या ठिकाणी जगामध्ये आपल्याला पाहायला सापडतात बरं काय. पण यांना कुठंतरी त्या ठिकाणी प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. पण संतांचे उपकार ज्याच्यावर झाले, ज्याला संतांचे उपकारची जाणीव नाही त्याला कसल्याही प्रकारचं प्रायश्चित्त सांगितलेलं नाही. विठ्ठला कथा सांगत बसलो तर वेळ लागेल म्हणून मी डायरेक्ट सांगितलं. बघा, ब्रह्मग्नी गुरुजी, ब्राह्मणाला माणूस सहजासहजी मारते का? मारत नाही. शिवळामृत ग्रंथ कोणी असत वाचलं असत, दुसऱ्या अध्यायामध्ये छोटासा भाग आहे. आपल्या बैल गाडी भरून बारके बारके जीव मारले की मोठा किडा मारल्याचं पाप लागते. तसले 100 किडे मारले की मेंढरामधलं बोकड मारण्याचं पाप लागते. ज्याने मेंढरामध्ये 100 बोकड मारते त्याला एक बैल मारण्याचं पाप लागते. ज्याने 100 बैल त्या ठिकाणी कापते त्याला एक गाय मारण्याचं पाप लागते. आणि ज्याने 100 गायी कापते त्याला एका ब्राह्मणाला मारण्याचं पाप लागते. एवढं जरी त्या ठिकाणी पाप लागलं, संताकडे जर आला आणि त्या ठिकाणी कुठे जर प्रायश्चित्त मागितला तोपर्यंत त्याला प्रायश्चित्त दिलंय. ब्रह्महत्याराचे पातके अपार वाल्मिक किंकर वंदे केला. वाल्मिक एवढं तर आपण पाप करत नाही मंडळी. जाता जाता बारकावा एका सेकंदामध्ये सांगतो, मी 9 रामायण वाचलेला माणूस आहे. तर कंब नावाचं मल्याळम भाषेमध्ये त्या ठिकाणी रामायण त्याचा हिंदी अनुवाद आहे. वाल्या कोळ्यानं काय करायचं, एक जीव मारायचं आणि एक खडा रांजणात टाकायचं. ते रांजण किती होतं त्या कंब रामायणामध्ये झाले. त्या रांजणामध्ये कोणी जर शिकारी आला हत्तीचा जीव घ्यायला तर हत्ती लपून बसायला त्या रांजणाचा वापर करत होता म्हणा. तसे 2 हत्ती त्या रांजणात बसत होते म्हणून. म्हणजे तेवढं तर पाप आपण करू शकत नाही. मला एवढंच सांगायचं आहे, ब्राह्मणाला मारल्यावर क्षमायाचना मागितल्याच्या नंतर त्याला कुठंतरी प्रायश्चित आहे. पण संतांच्या त्या ठिकाणी उपकार जाणीव नाही त्याला कसल्याही प्रकारचं प्रायश्चित नाही. सुरापानी म्हणजे दारू पिणारा. वेळ नाही माझ्याकडे, मी भरपूर सांगतो बरं काय. दारूवर एकसारखं 45 मिनिटं घड्याळ लावून बोलतो, एकही वाक्य वाया जाऊ देणार नाही. लक्ष्मण शक्तीचे महाराज आम्ही आपल्या गावात कोणी दारू पिणार म्हणून सांगायची काही गरज, पिले तर पिले मंडपाकडे येणार म्हणून सांगायची गरज, आले तर आले मला कोणी काही म्हणत एवढे मंडळी कमी आहात आणि मला अजून 6 दिवस राहायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी आता आम्हाला विश्व हिंदू परिषदेचा पाठिंबा आहे. दारूच्या विषयावर थोडंसं त्या ठिकाणी बोलून समाजाचं प्रबोधन करणं त्या ठिकाणी काम आम्हाला आहे. आम्हाला पाठिंबा आहे. पण सरकार दारू पिणाऱ्या लोकांना लायसन्स देते, कारभार करायला बाया, गडी खावलालेत लाया आणि महाराज लोक सांगून चलित वाया. म्हणून त्या ठिकाणी सांगायची गरज नाही. पण एकच सांगतो, दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग होती है पदर की खर्चगर सरपर ज्योतिया आती है. म्हणून त्या ठिकाणी दारू पिणं हे महापाप आहे मंडळी. कारण का नरक सेवन अकल्प नाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये सांगतात, दारू पिणारा माणसाला त्या ठिकाणी कल्पज कल्प त्या ठिकाणी काय करावं दे, नरकामध्ये पडवलं दे. आणि हरिपाठ जर पाठ केलं तर काय होते, चिरंजीव
कोणी त्या ठिकाणी वाईट व्यसनाच्या मागे त्या ठिकाणी लागू नका. दारू पेरेला कुठंतरी प्रायश्चित आहे, पण संतांचे उपकार जाणीव नाही त्याला प्रायश्चित नाही. ब्रह्मज्ञाचे सुरापे चौर भग्न व्रते तदा. चोरी करणं श्रीमद भागवत चालू आहे. श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये भिक्षुगीतामध्ये थोडंसं वर्णन आलेलं आहे. स्थेयम म्हणलेलं आहे. डाका टाकल्यावर तिजोरी फोडल्याच्या नंतर, आपल्या घरी तिजोरी आहे ना, अब्जोपती लोकांच्या घरी तिजोरी राहते, नैऋत्य दिशेला त्या ठिकाणी राहते, डार्क ग्रीन कलर राहते. त्याला फोडल्यावर त्याच्यामध्ये जमीन जमला, पैसा अडका, सोनं चांदी, जड जीवाहीर, माणिक मोती सगळं काही त्या ठिकाणी राहते. पण त्या तिजोरीला फोडल्यावर त्या डाका घालणाऱ्या माणसाने सगळं त्या ठिकाणी सामान बाजूला काढून पिवळ्या रंगाचा 80,000 रुपये तोळा, काय आहे सोनं, सोनच काढून घेते. त्याला त्या ठिकाणी चोरी करणं म्हणतात. तेवढा चोरी करणारा जर त्या ठिकाणी असेल आणि त्याला जर प्रायश्चित घ्यायचं असेल, आमच्या पांडुरंग परमात्म्याकडे आला म्हणा, तुकाराम महाराजकडे आला, त्याला कुठंतरी प्रायश्चित सांगितलेलं आहे. काही लोक व्रत करतात, कोणाचंही व्रत करावं करू नये असं माझं काही त्या ठिकाणी म्हणणं नाही बरं काय. पण सगळ्या व्रताचा राजा जर काय असेल, व्रता माझे व्रत, व्रत एकादशी, एकादशीच्या व्रतापेक्षा या जगामध्ये कोणतंही त्या ठिकाणी व्रत त्या ठिकाणी मोठं नाही. पण काही लोक व्रत करतात आणि आपल्याला होत नाही म्हणून त्या ठिकाणी मध्येच सोडून देतात. मध्येच सोडून दिल्यानंतर त्या देवाचा, त्या देवीचा त्या ठिकाणी आपल्यावर कोप होते. कोप झाल्यानंतर त्याला जर क्षमा मागितला आपण, तर त्यांनी सुद्धा क्षमा करतात. पण संतांचे उपकार ज्याच्यावर झाले मायबाप हो, त्याला कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी प्रायश्चित नाही. विठ्ठल चार गोष्टी त्या ठिकाणी सांगितलं. याच्यातून मला भीष्माचार्यानं जे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दलची थोडीशी छोटीशी कथा गोष्ट आहे. श्रीमद भागवतामध्ये 2500 कथा आहेत. 7 दिवसामध्ये तेवढ्या सांगणं होणार. पण कीर्तनामध्ये नवीन कथा सांगत आहे. गोंडवा एक गौतम नावाचा मनुष्य होता. तो आईत खाऊ होता. आपल्या भाषेमध्ये बायकोच्या कमीवर जगत होता. सगळ्या लोकांनी सांगितलं बाबा असं वागणं बरं राहत नाही, घरचं काम केलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचं चरितार्थ चालवलं पाहिजे. सगळ्या लोकांनी सांगून बघले, पण त्या माणसाच्या वागण्यामध्ये काही फरक पडला नाही. शेवटी एके दिवशी त्याच्या पत्नीनं म्हणले, मालक असं कसं होईल? कोणी बोललेलं सहन होते, पण बायकोनं बोललेलं सहन होत नाही खऱ्या पतिदेवाला. म्हणून त्या ठिकाणी त्यानं विचार केला, आपण आता बाहेर जायचं, काम करायचं आणि पैसा कमी करूनच घेऊन यायचं. पण काम करणारला कुठेही काम आहे, काम करणारला कुठेही काम आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे बरं का, स्वयंपाक येणार तिला वरले लाकडं, नाश्ता येणार तिला अंगण वाकडं, आहे की नाही? कुठेही जाऊन त्या ठिकाणी पळसाला पाण्यात तिनंच राहणार बरं का. आपल्या नशिबात राहील तर कुठेही काम करून पैसा कमी करता येते हो. म्हणून त्या ठिकाणी मायबाप हो, त्यांनी निघाला, सकाळी सकाळी निघाला, संध्याकाळपर्यंत चालला, काम कुठेही मिळालं नाही. रात्रभर चालत गेला, काम कुठेही मिळालं नाही. पुन्हा दिवसभर चालला, काम कुठेही मिळालं नाही. पुन्हा रात्रभर त्या ठिकाणी चालू लागला. 48 तासाचा प्रवास संपला, पण काम कुठेही मिळालं नाही. पुन्हा 60व्या तासाचा प्रवास सुरुवात झाला. दुपारचे त्या ठिकाणी 2 वाजू लागले. पण 2 दिवस 2 रात्र चालत आल्यामुळे त्याला भूकही लागली आणि झोपही येऊ लागली. तो विचार केला, दोन्ही साधन माझ्याकडे नाही, त्यावेळेला काय करावं? भुकेचं साधन काही नाही, पण आपण एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये झोप काढू शकतो. नाही, शेत रिकाम होतं, बाजूला झाड होतं, त्या झाडाखाली सावलीमध्ये झोपण्याचा प्रयत्न केला. तुम्ही शेतकरी आहात, मला शेत नाही. त्या झाडाखाली झोपला, पण झाडाच्या फांद्यामधून उन्हाचे किरप जर डोळ्यावर पडले समजा, तर माणसाला झोप लागत नाही. त्याला 2-3 जागा बदलून बघितले, पण कुठून तरी त्या ठिकाणी ऊन यावून त्याला झोप लागू नये. पण दैवयोगानं त्याच झाडावर संतांच्या मालिकेमध्ये गणल्या गिरडे का हंस नावाचा पक्षी होता. त्याने त्याची तळमळ येता पाहिली आणि वरून त्या ठिकाणी त्याने काय केले, आपले पंख रुंद केले आणि त्याच्या तोंडावर सावली पाडली. त्याच्यामुळे त्याला गाढ त्या ठिकाणी झोप लागली. बरोबर संध्याकाळचे 5:45 वाजले, म्हणजे दिवस मावळतीला गेला होता आणि याची झोप संपल्यामुळे हा उठून बसला, आ म्हणून जांभया दिला. त्या संतांनी विचार केला, पाखराने विचार केलं, ज्याला याला जसं भुके झोपेनं पिछाडलेलं आहे, त्याचप्रमाणे याला भुकेनं सुद्धा पिछाडलेलं आहे. म्हणून 2-4 नमुने झाडावर गेला, वेगळ्या वेगळ्या नमुन्याचे फळ आणून त्याच्या पुढे टाकलं, पळसाचे पानं तोडून आणला
आणि लिंबाच्या काड्या टाकल्या. मी पक्षी असल्यामुळे मला द्रोण शिवता येत नाही. ही फळं खा, द्रोण शिवून घे आणि बाजूला तळ आहे त्याच्यात त्या ठिकाणी पाणी पिऊन घे. त्या हंसानं सांगितल्याप्रमाणे या गौतम नामाच्या माणसानं त्या ठिकाणी एवढं काम केलं. फळं खाल्ली, द्रोण शिवून घेतले, पाणी त्या ठिकाणी पिलं, समाधान त्या ठिकाणी बसला. परत तो हंस पक्षी खाली आला. बाबा तुला काय व्यथा आहे, काय त्रास आहे? त्याने मग आपली करून कथा सांगितली. मी काही तर खाऊ माणूस आहे, मला काम करायची सवय नाही. बायकोने शिवाय दिल्यामुळे 4 पैसे कमाई करून घेऊन घरी जाऊ या उद्देशाने मी फिरायला त्या ठिकाणी गेलो. मग त्याची कथा ऐकल्यावर त्या संत महात्म्यातल्या गणल्या गेलेल्या हंस पक्षानं सांगितले, काही चिंता करू नकोस. आता इथपर्यंत जसं चालत आलास, अजून एक 5 किलोमीटर चालत जा. तिथं राम नावाचा राजा राज्य करतो, त्याला माझं नाव सांग, तुझं काम होईल. एवढं बोललो. तो त्या ठिकाणी झाडावर जाऊन बसला. हा मनुष्य त्या ठिकाणी गेला, राम नावाच्या राजाला भेटलं, आपली संपूर्ण कथा सांगितली. संतानं पाठवले म्हणून त्या राजाला दया आली. त्यानं 100,000 सोन्याच्या मोहरा त्याला दिलं. म्हणजे याला समाधान त्या ठिकाणी श्रीमंत केलं. मंडळी विठ्ठल विठ्ठल. मग लगेच त्या ठिकाणी वापस निघाला. मी थोडं विनोदानं सांगतो. आता यानं 2 दिवसापासून उपास आहे. 4 फळं खाल्ला, रात्री निघून गेले. राजाही भेटला. भूक लागली असेल ना. मग भूक लागल्यावर राजाच्या घरी तळलेलं, वळलेलं, घळलेलं, तेलातलं, तुपातलं, डाल्यातलं, आंबट, तिखट, सपक, खारट, तुरट, गोड पंचपक्वान जेवण जेव्हा की नाही. मी थोडं विनोदानं सांगतो. एखाद्या माणसाला भूक लागली, इडली खायचं आहे, 500 रुपयाची नोट आहे, 30 रुपयाच्या इडलीला 500 रुपयाची नोट मोडू काय म्हणून तसंच वापस येते. काय केलं त्याप्रमाणे त्या ठिकाणी न खाताच निघाला. जाता जाता पुन्हा संध्याकाळ झाली. त्या झाडाखाली मग काम पडला आणि त्या ठिकाणी तो हंस आला आणि त्या ठिकाणी सांगितलं, तुम्ही मला राजाचं घर दाखवल्यामुळं मला त्या ठिकाणी सोनं मिळालेलं आहे, म्हणजे धन मिळालेलं आहे. मग आनंदाचा संसार कर. मी जात होतो हो, पण माझ्याकडे एवढं त्या ठिकाणी सोनं आहे, कोणी चोर येतील मारून मला काढून घेतील. त्या हंस पक्षानं सांगते, बाबा इकडल्या भागामध्ये कोणी चोर फिरकत नाही, आनंदाने प्रेमाने त्या ठिकाणी तुस्तूच जा. पण त्याची हिंमत व्हायला गेली. तो त्या ठिकाणी म्हणला सकाळी जातो. मला हंसानं सांगितलं सकाळी जा. मग राहिला, थांबला, पण भूक लागली होती. पण त्या धनाच्या गटोड्यात घेऊन झोपावं गेले, झोपच येईना. मग परत त्या ठिकाणी तो हंस पक्षी आला. तुम्ही समाधान झोपावं, तिकडे कोणी चोर येणार. तुम्हाला जर भीतीच वाटत असेल तर मी त्या धनाचं रक्षण करतो, गिरटेकर होतो, असं म्हणून त्या ठिकाणी त्याला झोपायला लावलं. त्या धनाच्या गटोड्यापासून 50 पोरं टुकू 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 चालत जावं आणि त्या ठिकाणी तिकडून यावं. 2 चक्र होऊ लागले. ऐकून ठेवा. 3ऱ्या चक्राला हंस नावाचा पक्षी तिकडून येऊ लागला. हा भूक लागली म्हणून उठून बसला. उठून बसून त्या ठिकाणी म्हणू लागला, हा हंस आहे, हा संत आहे, संताच्या मालिकेत गणलेला आहे. याने मला राजाचं घर दाखवलं, राजाने माझ्यावर दया केली, मला 100,000 सोन्याच्या मोहरा दिल्या, मला श्रीमंत केलं, याचे माझ्यावर उपकार झाले, याचे माझ्यावर उपकार झाले. असं म्हणता म्हणता 50 पावलं येणं झालं आणि आता हंस पक्षी चक्कर मारायला तिकडे जाऊ लागला. जात असताना याचा विचार बदलला. माय बापू ऐकून ठेवा. काय म्हणाला, मी एक मनुष्य आहे. मनुष्य म्हणजे त्या ठिकाणी अन्नमय प्राण आहे. मला भूक लागलेली आहे. या ठिकाणी तर काही नाही. अशा वेळेला मी काय करावं, याच हंसाला धरावं, याच हंसाला धरून मारावं, याचंच मांस काढावं आणि मांस त्या ठिकाणी काढून आपलं पोट भरून समाधान झोपून सकाळी घराकडे जावं. असं म्हणजे परत त्याचं जाणं झालं. 2-3 चक्रा झाले. अजून एक मराठीत म्हणे आमच्याकडे, मानानं खायना पुरी आणि अजून कुटकी आहे की नाही. भुकेला काही खावं लागते मंडळी. त्याप्रमाणे त्या ठिकाणी एका चक्राला उठला. पुढे जाणाऱ्या त्या ठिकाणी हंसाला धरलं. हंस घाबरून गेला. दोन्ही पाय आपल्या हातात धरले, इकडले पंख ओपडून टाकले. दोन्ही पाय उजव्या हातात धरले, इकडले पंख ओपडून टाकले. पुन्हा डाव्या हातात 2 पाय धरले. उजव्या हाताने मुंडी कटकन मोडला. त्याच्या गळ्यामध्ये मोत्याची माळ राहते. माळ तुटली, मणी विखरले, रक्कून आपटीला, गतप्राण झाला. धापाच नमुन्याचे त्या ठिकाणी लाकडं गोळा केले, त्याला अग्नी दिला. त्याच्यावर त्या हंस नावाच्या पक्षाला होरपळून घेतलं. होरपळणे वेगळं, भाजणे वेगळं, शिजवणे वेगळं. ते मटण खाणार लोकांना माहित. कथेमध्ये जेवढं सांगते तेवढंच त्या ठिकाणी मी सांगतो. त्याचा हंस त्या हंसाला पूर्ण खाल्लं. समाधान झोप लागली. सूर्याच्या पहिल्या किरणाला आपल्या गावाकडे नेला. एवढी कथा तुम्ही ऐकली. मग हंस नावाचा पक्षी आहे, हा संताच्या मालिकेत गणला गेला होता. कसं काय, तर त्याची कथा आहे 1 मिनिटाची. तर ते हंस नावाचं पक्ष रामराजाच्या दरबारामध्ये 11 वाजता जायचा. धर्माच्या, नीतीच्या, न्यायाच्या गोष्टी सांगून नीतीनं, न्यायानं, धर्मानं आपल्या प्रजेचं पालन पुत्राप्रमाणे करावं असं शिकवत होता.
आणि त्या ठिकाणी सकाळी सूर्यकिरणाच्या पहिल्या किरणाला जनलोक, तपरलोक, भोरलोक, इंद्रलोक, चंद्रलोक, स्वर्गलोक, सत्यलोकामध्ये ब्रह्मादेवाची वाणी ऐकायचा, राजाला ज्ञान सांगायचा आणि या मुक्कामाच्या झाडावरून त्या ठिकाणी थांबायचा. पण यानं खाऊन सकाळी निघून गेल्यामुळं दररोजच्या प्रमाणे 11 वाजले, हंस नावाचा पक्षी आला नाही. राम नावाच्या राजाला चिंता वाटली. त्याने 4 दिशेला 4 स्वार पाठवले. 3 लोक त्या ठिकाणी वापस आले. जिकडल्या भागामध्ये हंस राहत होता तिकडल्या भागातला त्या ठिकाणी सेवक आला. राजाला सांगितलं, राम राजा, तुम्ही आता तुमच्या हंस नावाच्या पक्षाची संताची वाट बघू नका. राजा म्हणला, का बाबा? अरे बाबा, त्या हंसाची कोणीतरी एका कृतज्ञ माणसानं निरुकरून हत्या केलेली आहे. आता तो तुम्हाला भेटणार नाही. ऐकल्यावर राजाला चक्कर आली, धाडकन उलटून पडला. 2 मिनिटानंतर त्या ठिकाणी शुद्धीवर आला. पुन्हा 2 घोडेश्वर त्या ठिकाणी पाठवले आणि त्याला जाऊन बोलावून आणले आणि त्या ठिकाणी त्यानं पूर्ण कथा सांगितली. तुझ्यावर संताचे उपकार झाल्यावर तू जर असं वागतोस तर तुला या जगामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही. म्हणून मारेकरी बोलवले. त्या गौतम नामाच्या माणसाचे 100 तुकडे केले. राक्षस लोकांना बोलवले, याला तुम्ही खाऊन टाका. राक्षस म्हणजे माणसं खाणं आमचं काम आहे. पण राजा एक ध्यानात ठेवा, ज्याच्यावर संताचे उपकार झाले, ज्याला संताचे उपकाराची जाणीव नाही, असलं मांस आम्ही खाईना, त्याने नकार देऊन गेले. शास्त्र भाषा कळत नाही. दस्यूला बोलवलं, दस्यूने नकार दिले. राजाला चिंता पडली. कोण्याही जनावरचं कोणी मांस खाऊ नये, बरोबर आहे की? कोणी घोरपड बी खातात, कोणी होल्ली बी खातात, कोणी चित्रही खातात. आपला तो विषय नाही. पण त्या ठिकाणी एक ध्यानात ठेवा, मांस मांस तो सब एक ही है, हिरणी मछली और गाय, जो नर देखत खाय वह नरको कोई जाय. म्हणजे त्या ठिकाणी नरकाला ज्याला जाव वाटत नाही त्यांना मांस खायला सोडून द्या, अंतर्गत विषय. मग त्या ठिकाणी चिंता पडली राजाला. गुरुजी पुन्हा एका तुकड्याची 100 केली, पुन्हा एका तुकड्याची 100 केली, 100 तुकड्याची 100 केली. कॅल्क्युलेटर मध्ये बसतात काय गणित करून सांगा. आणि तेवढे लोकांना त्या ठिकाणी बारके तुकडे केल्यावर बारीक 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 किडे मुंग्या राहतात, त्याला बोलवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हणले, राजाला म्हणले, तुम्ही हे त्या ठिकाणी खाऊन संपून टाका. त्या काळामध्ये ते किडे मुंगे म्हणले, राजा, ज्या मांसाला राक्षसाने नकार देऊन गेले, ज्या मांसाला त्या ठिकाणी दस्यू नावाच्या त्या ठिकाणी लोकांनी नकार देऊन घेऊन गेले, आम्ही काय आमच्या पोटाला उठलेले आहोत काय? न भुज्यंतही तादृशः. 11 लाख किडे मुंगे, 10 लाख पाखरं आहेत, 9 लाख पाण्यातले जनावर त्या ठिकाणी जीवजंतू आहेत, 20 लाख त्या ठिकाणी हे झाडं झुडपं त्या ठिकाणी वनस्पती, 30 लाख 4 पायांचे चालणारे जनावर आहेत आणि माणसामध्ये 4 लाख आहेत. मग त्या ठिकाणी एवढ्या लोकांनी त्या ठिकाणी निंदिता वर्णन केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी माणसानं या जगामध्ये आल्यानंतर एकूण एकावर उपकार करण्याचा प्रयत्न करावा. विठ्ठल जगामधले माणसं त्या ठिकाणी उपकार करायला तयार त्या ठिकाणी नाहीत. उपकार न करणाऱ्या माणसापेक्षा संत महात्म्याला आमच्या गवताची काडी श्रेष्ठ वाटली आहे की नाही? गवताची काडी श्रेष्ठ वाटली. गवताची काडी 3 लोकांवर उपकार करते. गवताची काडी गड्डी म्हणतात ना तेलुगूमध्ये. एक संस्कृत मध्ये म्हण आहे, त्रनम चाहम वरम मन्ये नरादनोपकारिणः घासो भूत्वा पशून पाते भिरून पाते रणंगणे. गवत जनावराचं अन्न म्हणून त्यांच्या पोटामध्ये जाते. गाय म्हैस बकरी जे गवत खाते ना, त्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला दूध देते. गाय त्या गवताचे उपकार त्या बकरीवर, गायीवर, शेळीवर झाले आणि त्याच्यानंतर तेच दूध दिल्यामुळे तुमच्या आमच्यावर त्या ठिकाणी उपकार झाले. 2 माणसं भांडवल घेऊ लागले. एका माणसाला वाटलं की इकडला माणूस आपल्याला ऐकत नाही, त्यावेळेस इकडला माणूस काय करते, खाली पडलेली गवताची काडी आपल्या दातामध्ये धरते आणि 3 बार म्हणते, त्राहिमाम 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 असं त्या ठिकाणी म्हणलं की याला वाटते की हा आपल्याला शरण आलेला आहे आणि शरण आले त्याला मरण नाही. बरं, कोणालाही त्या ठिकाणी शरण जाऊ नको, देवाला शरण जावं. श्रीमद भगवद्गीते सांगते, सर्व भावेन भारत त्वमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत. तुम्ही कोणालाही शरण जाऊ नका, मला एकट्याला त्या ठिकाणी शरण या, मी तुमचं मरण चुकवल्याशिवाय राहत नाही. एवढं ऐकल्यावर लोकांच्या मनामध्ये असा विचार दे, महाराज आम्ही काही कोणावर उपकार करत ना काय? तुम्ही उपकार करत असाल, उपकार करत नाही असं म्हणत नाही,
पण इतर लोकांच्या उपकारानं आपलं कल्याण होईल असं काही सांगता येत नाही. पण संत महात्म्यांनी केलेल्या उपकारामध्ये अकल्याणाचा गंधही त्या ठिकाणी येत नाही. कळावं म्हणून सांगतो तुम्हाला. परवा एका गावामध्ये एक मनुष्य इकडून इकडे जात होता आणि एक मनुष्य इकडून इकडे जात होता. दोघांची रस्त्यामध्ये भेट झाली. जय हरी राम राम शरणात काय म्हणायचं म्हणले, पण जाता जाता या माणसाने या माणसाच्या हातावर थोडस वस्तू दिली. जन्मले ना आपल्याला तरी याचा उपकार कशाला ठेवून घ्यावा म्हणून यानं मी त्या ठिकाणी याला देऊन त्या ठिकाणी निघून गेले. एकूण एकावर काय झाले, उपकार झाले. पण लोक म्हणत महाराज काय दिले, काही नाही, यानं चुन्ना दिलं, यानं तंबाखू दिले. ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आहे, माझ्या मनानं त्या ठिकाणी काही सांगणार, पण हे ज्ञानेश्वरी तुमच्याकडे नाही. अध्याय नंबर 19 ओवी नंबर त्या ठिकाणी 3000. हा श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लाव तंबाखूला चुना, हा माझा भक्त जुना कलियुगी विठ्ठल. सगळे लोक फ्रेश होण्यासाठी एक सगळ्यांची माफी मागून एक गुरुजी एक दृष्टांत विनोद म्हणून त्या ठिकाणी सांगतो. लक्षात ठेवा की तंबाखू खाणारी इकडे लोक कमी आहेत आमच्या महाराष्ट्रातले. कोण शिकवेल असेल, कोणती शाळा असेल, कोणता गुरुजी असेल, कोणता क्लास असेल, सगळ्याची प्रक्रिया एकच वर्ग आहे. परवा एका गावात कळालं मला, एक मनुष्य काय केला, आपल्या खिशामध्ये हात घातला आणि त्या ठिकाणी हात बाहेर काढल्याबरोबर त्या ठिकाणी 3 बोटामध्ये त्या ठिकाणी कोटा आला आणि या 2-3 बोटामध्ये त्या ठिकाणी हिरवी डबी आली. या हातामध्ये कोटा धरला, त्याचं तोंड उघडलं, त्याला फिरून घेतलं, या 2 बोटामध्ये धरला आणि त्या बोटाने टक 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 3 बार मारला. 1.25 ग्राम त्या ठिकाणी तंबाखू आला. त्या पुड्याला त्या ठिकाणी मुरुड घातलं, खिशामध्ये ठेवलं, ते खाली पडलं, ते आडवं पडलं, खिशामध्ये उभा टाकलं. त्यानं म्हणलंय मला फाडून काढून तुझ्या हातावर घेतलास, पण थोडं ध्यान ठेव, अर्ध्या घंटा जर तुला जर आडवं पाडणं गेलो, माझं नाव 40 गावचा म्हणू नको, चोरी शब्द झाला. मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी हिरवी डबी या 3 बोटात घेतलं आणि या 3 बोटानं त्या ठिकाणी झाकण काढतात वरच्या. मग काढल्यानंतर त्या ठिकाणी या पहिल्या बोटाला उलटा फावडा करतात, त्याच्यातून चुन्ना काढून घेतात आणि त्याच्यानंतर या 3 बोटानं घट्ट दाबून धरून चुन्ना उपसून घेतात आणि 3 बोटानं त्या हिरव्या डबीला त्या ठिकाणी झाकण लावतात, खिशामध्ये टाकतात. तुम्हाला आम्हाला बोलत त्या ठिकाणी त्या तंबाखूला 30-35 बार त्या ठिकाणी चोळतात, घोळतात, हे की नाही. असं केल्याच्या नंतर तयार झालेला माल डावा हात त्या ठिकाणी याला सूप करतात, असं घळ 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 घोळले की त्या ठिकाणी उजव्या हातावर घेतात आणि डाव्या हातातला माल फेकून देतात. पुन्हा याला सूप करतात, याला घळ 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 घोळतात, पुन्हा त्या ठिकाणी याच्यावर घेतात, बारीक बारीक फेकून देतात. त्याच्यामध्ये कारण आहे, बारीक बारीक तंबाखू का खाऊ शकत नाही, त्याच्यामध्ये निकोटीन नावाचा पदार्थ असल्यामुळे लवकर चक्कर येते म्हणून त्याला सहन होईना म्हणून ते फेकून देतात. फेकून दिल्यानंतर 3ऱ्या बारला हात पुढे करून या 3 बोटाला त्या ठिकाणी एकत्रित जमा करतात ब्रह्मा विष्णू महेशाला आणि भगवान शंकरला साक्षी ठेवून त्या तंबाखूला वचन देतात, तू मला सोड नको, मी तुला सोडणार, तू मला सोड नको, मी तुला सोडणार. असं म्हणण्यामध्ये डबल कारण आहे. याच्यामध्ये चुन्ना राहते, असं मारल्यामुळे पावडर सारखा पांढरा बोगदा निघून जाते. म्हणजे लई जर त्या ठिकाणी चुन्ना लागला तर जबडे नासून जाण्याची शक्यता आहे. चला पुन्हा माल तयार झाला. उजव्या हाताला हरणाचं तोंड करतात, उजव्या हाताला हरणाचं तोंड तयार करतात आणि 3 बोटामध्ये बसलं तेवढंच त्या ठिकाणी तंबाखू घेतात, बाकीचं फेकून देऊन आपल्या रिकाम्या जागेवर हात साफ करतात आणि या 3 बोटानं ओढून त्या ठिकाणी हरण मुखानं त्या ठिकाणी तंबाखू आपल्या आहे की नाही तोंडामध्ये टाकतात. तोंडात टाकत असताना एखादी तंबाखूचा फापुद्रा जर जिभेवर जर त्या ठिकाणी पडला तर असं त्या ठिकाणी थुकून टाकतात आणि 10-15 मिनिटानंतर अर्ध्या तासानंतर कोणी चहा प्यायला, दूध प्यायला जर बोलवलं समजा माय बाप हो, तर त्या ठिकाणी कोंबड्याला रोग आल्यासारखं पिळ 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 3 बार थुकतात आणि या बोटाला त्या ठिकाणी उलटा फावडा करून असं करतात. हे काही चिंतनातलं आहे का? तुम्ही किती फ्रेश झाल्या? शास्त्रातलं, महाभारतातलं, संस्कृत मध्ये श्लोक सांगतो, तुम्ही फ्रेश झाले काय? पब्लिक अट्रॅक्शन झोपेचं इंजेक्शन मिठाला. म्हणून त्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या
प्रकारचे त्या ठिकाणी संत महात्म्यांनी त्या ठिकाणी आपल्याला उपकार केले, त्यांनी भरपूर उपकार केले. आपण थोडं तरी उपकार करावं. तुकाराम महाराज अभंग बरं काय फार थोडा तरी परोपकार. 6 चरणाचा अभंग आहे बरं का. तुझा भावया देव तरी हा सुलभ उपाव. त्याच्यामध्ये काय सांगितलं महाराज, त्यांनी भरपूर केलेत, आपण थोडं तरी. आज ज्यांच्या घरी सकाळी दुपारी संध्याकाळी पंगत होती की नाही, भरपूर त्या ठिकाणी अन्न त्या ठिकाणी त्यांनी दान केलं. आपण पाणी पाजवायला काय हरकत आहे. नेदा तरी हेवो नका देऊ अन्न, फोकाचे जीवन तरी पाजा. दूध कसं आहे इकडे, कसं लिटर आहे, 70 रुपये लिटर आहे. दूध तुम्ही घ्या. दही 90 रुपये किलो आहे, तुम्ही घ्या. लोणी 600 रुपये किलो आहे, तुम्ही घ्या. तूप 1000-1200 रुपये किलो आहे, तुम्ही घ्या. पण ते दह्याला घुसळल्यावर पाणी निघते, त्याचं नाव काय आहे की नाही. हा असं आहे ना. म्हणून त्या ठिकाणी नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. पण काही माणसं ताक सुद्धा द्यायला तयार नाही. श्रीमद भागवतामध्ये बारकाव आहे. बारकाव महाराज त्या ठिकाणी कधी सांगितलं, मी 2-4 बार ऐकलं, सांगितले नाही. पण एक सांगून ध्यानात ठेवा, सगळ्या गौडने दशम स्कंदामध्ये भगवान गोपाल कृष्णाला नाचवण्यासाठी 14व्या अध्यायामध्ये असं वर्णन केलेलं आहे की आमच्या पुढीतून नाचावं. भगवान गोपाल कृष्ण म्हणला, मी तुमच्या पुढे नाचतो ग, पण तुम्ही मला काय देता. तर त्याने सांगली, आमच्या पसामध्ये बसलं तेवढं तुला ताक देतो. आहे की नाही. पसाभर ताकासाठी भगवान कृष्ण नाचत होता. आणि त्या ठिकाणी नाचल्यामुळे अखिलकोट ब्रह्मांडाचं नाही नंदन गौडाने पुढे नाचला. म्हणून मी तुम्हाला जगातल्या सगळ्या लोकांना सांगतो, तूप विका, लोणी विका, दही विका, दूध विका, पण त्या ठिकाणी माय बाबा ताक कोणालाच विकू नका. जर समजा तुम्ही ताक विकलात तर पुढचे 100 जन्म दरिद्रतेचे भोगावं लागते. म्हणून त्या ठिकाणी कोणी ताक विकायचं नाही. विठ्ठल उपकार बरेच वेळ झाले. आपल्या वेळेकडे बघत त्या ठिकाणी थोडक्या वेळामध्ये सांगतो. उपकार शब्दाचा अर्थ, उप म्हणजे जवळ, कार म्हणजे करणे. जवळ करणे म्हणजे उपकार करणे. काय अवघड आहे. पण याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. काही लोक संसाराच्या दृष्टिकोनातून तुम्हाला मला जवळ करतात आणि काही लोक परमार्थाच्या दृष्टिकोनातून जवळ करतात. माझ्या अंदाजानं मला 29 वर्ष झाली कीर्तन करायला सुरुवात करून, आणि 47 वर्षापासून गावापासून फिरतो मी. 60 वर्ष वयात 13व्या वर्षी पहिल्यांदा मी जाऊन पाठ थपटून घेऊन आलो रामायण समोर. त्याच्यामध्ये गुरुजीचे बाबा सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत. सगळे टाळकरी गुरुजी सारखे काय म्हणतात, कीर्तन झाल्यावर घंटाभर भजनाला बसा. कधीच बसलो नाही, म्हणून मला भजन घ्या. सांगायला 2 घंटे पुरतच नाही. म्हणजे जसं तसं आहे. म्हणजे परमार्थाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आम्ही जवळ करतो तेव्हा त्यांचा निस्वार्थ भाव दिसतो. आणि संसारच्या दृष्टिकोनातून आम्ही कोणी जर एकाला जवळ करत असाल तर त्यांचा स्वार्थ दिसतो. गेल्या पाडव्याच्या दिवशी आमच्या गावामध्ये एक गावातला श्रीमंत मनुष्य आणि आमच्या गावामध्ये गरीब माणूस आहे, पण हुडकून नंतर त्याचं नाव संभाजी आहे. पण गरीब घराण्यामध्ये दुर्बळ घटकामध्ये जन्माला आलेला असल्यामुळं त्याला कोणी संभूमी म्हणतात. काय म्हणतात ना, संभ्या म्हणतात. पण या पाटलाचं काम पडलं होतं. पाडव्याचे दिवस, नवीन कपडे, 2 अंगठ्या खड्याचे. आणि त्या ठिकाणी त्यानं तिकडून जात होता. संभाजीराव इकडे या मध्ये. त्यानं म्हणला, उजळले भाग्य आता. माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत कोणी मला संभू म्हणलं नाही. अणगावचे पुढारी त्या ठिकाणी आपल्याला संभाजीराव म्हणतात. म्हणजे पळत 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 आला, हात जोडून म्हणाला, पाटील काय काम आहे. काय नाही, गोड तेलाचा डब्बा घरी ठेवले. मग कळालं ना. म्हणजे संसारातील लोक आपल्याला जवळ केले हे त्यांचा स्वार्थ भाव त्या ठिकाणी राहते. मला उपकार शब्दापेक्षा परोपकार शब्द त्या ठिकाणी बरोबर. माणसाला जवळ करण्यामध्ये काही अर्थ नाही. गुरुजी ध्यानामध्ये ठेवा माय बाप हो. पर म्हणजे परमात्मा, उप म्हणजे जवळकार म्हणजे करणे. देवाला जवळ करणे आपल्या माणसाचा स्थायी भाव आहे.
समाधान सांगून पहिल्या चरणाजवळ येतो. ध्यानात ठेवा, ऐकून ठेवा. काही लोक उपकार करणाऱ्यावर अपकार करणारी एक जात आहे. दुसरी त्या ठिकाणी अपकार करणाऱ्यावर अपकार करणारी दुसरी जात आहे. आणि तिसरी जात त्या ठिकाणी उपकार करणाऱ्यावर उपकार करणारी आहे. पण हे सगळे संसारामध्ये लौकिकामध्ये मोडतात. पण त्या ठिकाणी या जगामध्ये काही अशी मंडळी आहे, अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करणारी जी मंडळी आहे त्यांचं नाव त्या ठिकाणी संत आहे. विठ्ठल दोन मिनिटांमध्ये कथा ऐकून ठेवा. उपकार करणाऱ्यावर अपकार करणे. भगवान शिवशंकरजी कैलासगिरी टेकडीवर बसले. आपल्या कपाळाला विभूती लावत असताना, त्या विभूतीच्या उंड्यावर हात फिरत असताना मधल्या बोटामध्ये खडा लागला. देवाने त्या खड्याला अंगठ्यानं स्पर्श केला आणि जमिनीवर ठेवला. फर म्हणजे राक्षस निर्माण झाला, भस्मातून निघाला. म्हणून देवाने नाव काय ठेवलं? भस्मासूर. त्यानं मला, देवा मला तुम्ही निर्माण केले, मला काहीतरी काम सांगा. देव म्हणले मला त्या उंड्यावर हात फिरवून कपाळाला विभूती लावा, वेळ लागते, तू असं कर. काही लोक मेले की त्याची राख होते. ते तर चिता भस्मवाला राक्षसच होता. जावावं आणावं, जावावं आणावं, जावावं आणावं, त्याला काही वेळ लागा. बरं मला सांगा तुम्ही रोज एकाच गावात मरतात काय माणसं? कधी या गावला, कधी त्या गावला, कधी तेलंगणाला, कधी आंध्रा, कधी कर्नाटकला, कधी गुजरातला. महाराष्ट्रात चिटकून एवढे राज्य आहेत. पण त्या ठिकाणी काय हो, त्या ठिकाणी त्याला अडचण हो. त्याने मला देवा मला लई त्रास हो राहिले, तुम्ही देवाचे देव महादेव, मला काहीतरी आशीर्वाद द्या. देवाने सांगले, जे लोक आपल्याही कामाचे नाहीत, जे लोक दुसऱ्याच्याही कामाचे नाहीत, असल्या लोकांच्या डोक्यावर हात ठेवा. मी थोडे विनोदानं सांगतो. काही लोकांना अधिकार मिळणार आणि काही लोकांना अधिकार मिळाल्यावर अधिकाराचा वापर करता येणार. आमच्याकडे मराठीत एक शुल्लक गोष्ट आहे, सांगितलं तर बरं वाटणार, पण सांगल्याशिवाय कळणार. कावळ्याला कारभार दिलं तर आहे. म्हणून त्या ठिकाणी काही लोकांना अधिकार मिळाला, काही लोकांना अधिकाराचा वापर त्या ठिकाणी करता येत नाही मंडळी. मग त्या ठिकाणी त्यानं काय केलं, लगेच कोणी मी भेटले की त्याला असे भरपूर आहेत. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये एक ओवी लिहिलंय. साबरी नावाचं एक झाड आहे, सिगरेट सारखं त्या ठिकाणी उंच वाढते, इतकं बारीक राहते, त्याला कापलं तर फळ्या व्हायला, जाळलं तर जाळत व्हायना, सोयरी आले तर 4 मसल्याच्या झाडाखाली व्हायला. साबरी वाढणारी सरळा, वर फळ ना आतू पोकळा, का स्तन झाले गळा शेळी जैसे. ज्ञानोबा सांगतात आपल्याला, म्हणजे आपल्याही कामाचं नाही, दुसऱ्याचे त्या ठिकाणी कामाचं नाही. पण याला अधिकार मिळाला. ज्यांना भेटलं त्याच्या डोक्यावर हात ठेवला, ज्यांना भेटलं त्याला मारून टाकलेला, चिता भस्मान होला. बरेच दिवस मध्ये गेले. एके दिवशीचा प्रसंग आहे. एका माणसाला मारलं, चिता भस्म आणला, महादेवाला देवा म्हणले. महादेव बाजूला होते आणि पार्वती आई साहेब डोळ्यापुढे दिसले. दिसल्याबरोबरच्या मनामध्ये विचार बदलला, पार्वती देवी किती त्या ठिकाणी सुंदर आहे, हिला आपण बायको करून घ्यावं. बायको करून घ्यायला मला काय वेळ लागणार आहे. महादेवाच्या डोक्यावर हात ठेवलं की महादेव जळून राख होते आणि पार्वती माता आपली पत्नी होते. पण त्या ठिकाणी आपल्या मनात काय चालले, देवाला सांगायला होते का? न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वंभर. महादेवानं जागा सोडली, धन पळू लागला, त्याच्या पाठीमागे भस्मासूर पळू लागला. आता पार्वती आई साहेबाला चिंता पडली, यानं देवाच्या मागे जाते, डोक्यावर हात ठेवते, माझ्या नवऱ्याला राग करून टाकते. चिंता वाटली. मग चिंता वाटलं तेव्हा देवाचं स्मरण करावं. मग पार्वती माता कैलासगिरी टेकडीवर उभा टाकून विष्णू भगवंताकडे तोंड केले आणि प्रार्थना केली. शांताकारं सर्व लोकैकनाथं. मधलं सगळ्याला पाठ आहे. ते डिफॉर्मसी केलेले पोरगं राहावं, माणूस बिमार पडावं, डॉक्टरकडे जावं, तपासावं, त्यानं ते परितेवर एक अक्षर चांगलं राहते, मागे फर 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 केले त्याला कळते. तसं तुम्हाला सगळ्याला पाठ आहे. म्हणून त्या ठिकाणी मी सांगितलं, भगवान श्री हरी विष्णू पार्वती माते पुढे हजर झाले. काय माय कष्टासाठी बोलवले, घडलेली कथा सांगितली. देवाला काही वेळ लागणार आहे. महादेवाच्या भस्मासुराच्या मध्ये त्या ठिकाणी पार्वतीपेक्षाही सुंदर रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी मोहिनी रूपानं उभा टाकलं. तुकोबाराचा अभंग आहे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. हिला बघला की भस्मासूर पार्वतीला विसरला. काही काही लोक असे राहतात, सांगत बसायला वेळ नाही. चला मग त्या ठिकाणी त्यानं डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला, तू माझ्या संग लग्न करतोस काय म्हणा. तिनं म्हणली, पुरं जग फिरत आलो पण तुझ्यासारखा बहादूर गडी मला मिळाला नाही.
मी तुझ्या सगळं लग्न करायला असं चुटकी मारायच्या आधी तयार आहो, पण काय करू. यानं म्हणलं तार धरून बोललं काय झाले, त्याने माझ्या घरांची रीत आडवी ओरडली. यानं म्हटलं काय घरांची रीत आडवी ओरडली. ती म्हणू लागली आमच्या घराण्यामध्ये अशी रीत आहे, नवरदेवाच्या गळ्यामध्ये माळ घालताना 1 मिनिट अगोदर नवरी जशी नाचते तसा नवरदेव नाचला की त्याच्या गळ्यामध्ये मी माळ घालते. पूज्यपाद डोंगरी शास्त्रीजी महाराज कहते भगवत में इसमें कौन सी बडी बात है. ज्ञानोबा ज्ञानेश्वरच्या 13व्या अध्यायामध्ये सांगतात जसं त्या ठिकाणी गारुड्या पुढे माकड नसते त्याप्रमाणे बायका पुढे माणसं नसतात. त्या ठिकाणी त्यानं मला मी नाचतो मला मग मोहिनीच होय मोहन टाकून दिली. देव नाचून गुंग करून टाकले. त्याला पायावर हात ठेवले, गुडघ्यावर हात ठेवले, कमरेवर हात ठेवले, भुजेवर हात ठेवले. तोही त्याच पद्धतीने नाचू लागला. देवाने हात मोकळे केले, हे हात मोकळे केला. तिनं आपल्या हातात हात मिसळले, यानं बी हातात हात मिसळला आणि त्या ठिकाणी आपल्या डोक्यावर हात देवाने ठेवून घेतलं. यानंही त्या ठिकाणी डोक्यावर हात ठेवला, जागेवर भस्म झाला. त्याला म्हणतात उपकार केल्यावर अपकार करणारी जात. पण आमचे संत तुकाराम महाराज सांगतात ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 38 नंबरच्या ओळीमध्ये सांगतात मी काय भस्मासूर अर्जुन म्हणे विठ्ठल विठ्ठल. दुसरा प्रकार त्या ठिकाणी आहे अपकार करणाऱ्यावर अपकार करणे. या जगामधल्या भाषेमध्ये टिट फॉर टॅट, जैसे को तैसा बाबू को पैसा. मराठीमध्ये चोरावर मोठ आहे की नाही. अपकार करणार अपकार करणे. मी नेहमी थोडे विनोदानं सांगतो वाईट विचार करून माझ्या डोक्याला ताण देऊ नका, तुम्ही बी घेऊ नका. महादेवाच्या पिंडीवर जर विंचू बसला तर त्या ठिकाणी त्याला तिथंच मारून अभिषेक करा. तुका म्हणे ऐशाचे पाप नाही ताडनाचे, तुका म्हणे ऐशा नरा मोजोरी मारावे पैजारा. ज्यानं कोण्याही सत्कर्मामध्ये जर आडवत असत तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. म्हणजे जशाच तशी चोरावर मोर. तुम्हाला सगळं शास्त्र कळत नाही, साधी गोष्ट सांगतो म्हणजे त्या ठिकाणी कळते. आमच्याकडे एक जत्रा भरते बघा, परवा झाली आमुष्याला. हा मी सुरू केलं हा तुम्हाला ध्यान आहे ना. तर 40-50 वर्षापूर्वी आमच्या गावामध्ये एक माणूस त्या ठिकाणी घोडा घेऊन आला, पटेल जगन पाटील घोडा घेऊन आला. 40-50 वर्षापूर्वी एवढे काही श्रीमंत लोक नव्हते. बरं गाव फिरला पण कोणी बी विचारलं नाही. पण 2 गरीब माणसं संडासला गेले, बनीन फाटके होते, दाढी केर नव्हती, डोळ्यातून चिपट गळत होती. त्या तांब्याला 25-40 कोचके पडले होते आणि एकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी एक टंबरेल होतं. त्याने मला अरे हे माणूस परत गाव फिरून आला पण घोडा ऐकायचा पण कोणी विचार नाही. आपल्या गावची इज्जत जाते की नाही. ते दोघंच म्हणाले होय जाते हो विचारलं की हरकत आहे. त्याने मध्ये मामा घोडा ऐकायचं होय काय इकायच होय. तर दोघांकडे बघितलं एका घोडे घ्यायचे माणसं होय काय. हे काय म्हणे धाडू खाली मान घालून केवढा विकास होय. याची परिस्थिती बघून त्याने काय म्हणले 5,000ला घोडा होय. हे युग खाली मान घालून म्हणत 500ला परवडणार काय. परवडणा गड्या म्हणलं कासळ नीट चौकामध्ये गेले. इकडे मुखेड, इकडे नांदेड, इकडे देगलूर, इकडे बिलोली. कोणतं गाव करू नरसी फाट्यावर गेलो. आता तिकडे बऱ्याच गावचे लोक आले. वाह घोडा नंबर 1 आहे गड्यामध्ये. घोडा ऐकायचा आहे काय मामा. याने मला ऐकायचं आहे. केवढ्याला. याची परिस्थिती बघून या म्हणलं 25,000ला. तिथे लोक म्हणजे 5,000ला परवडणार काय. परवडणा गड्या मला. आणि तिथून डायरेक्ट जिल्ह्याला गेला, नांदेड आला. 16 तालुक्यातले लोक आले. वा घोडा राहतो असं राहा मध्ये. मामा घोडा विकायचा आहे काय. घोडा विकायचा आहे हो. केवढ्याला. जिल्ह्याला गेल्यावर कमी का भाव सांगू त्यांना 75,000 रुपये म्हणा. लोक म्हणते 25,000ला परवडणार काय. त्याला म्हणलं परवडणार गड्या म्हणलं. आता अखेरीचा एक मुक्काम बघतो म्हणून नीट जत्रेमध्ये गेला. कुठे गेला माळेगावला. आमचे चंद्रकांत दादा लाटीकर आहेत नाही, त्याने एक विनोद सांगतात. त्या माळेगावला एक नाव आहे पाटील, गंगाधर पाटील, उचिल्याचं माळेगाव म्हणून. उचिल्याचं माळेगाव कसं नाव पडलं तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही सांगतो तुम्हाला. तर एक खेडेगावातला शेतकरी त्या माळेगावला गेला. गरीब होता, अडाणी होता. त्या काळामध्ये 22 रुपये खर्चून त्या ठिकाणी त्या वकराची फास घेतला. म्हणून गरीब माणूस फास घेतला आणि त्याला जत्रा फिरून फिरून तहान लागली. असं त्या ठिकाणी थुट्टी बसवली, नळ होतं ते फास पाटील त्या बाजूला ठेवलंय आणि त्या ठिकाणी असं नळाला पाणी पुरवलं. तिथे त्या ठिकाणी माणूस आले, त्याचीच फास उचलले, त्या शेतकऱ्याची फास उचललं, आपल्या खांद्यावर ठेवून घेतलं. इकडून पाणी पिवलं. इकडून पाणी पिल्यावर यानं पाणी पिलं झालं शेतकऱ्याचं. इकडे बघा माझी फास माझी फास माझी फास माझी फास.
हे माणूस त्याच्या खांद्यावर हात ठेवून मला, मामा फास कुठे बी ठेवणं, फास आपल्या खांद्यावर ठेवून पाणी पिवा, मला निघून गेला. त्यापासून त्याचं नाव उचल असं बाळग आपल्याला उठाला. तिथं मात्र घोडा घेऊन गेल्यावर कदरदान माणसं त्या ठिकाणी आले आणि त्यांनी म्हणले घोडा विकायचा आहे काय होय असं विचारू लागले. तेव्हा कासरळची माणसं जी 500ला मागली होती गेले, वारकाकडे उदारी दाढी करून गेले, एकाचं धोतर मागून गेले, एकाचे शर्ट मागून घेतले, 100 रुपये उसने घेतले आणि तिथं पोहोचले. आणि हे मामा फिरून फिरून तिथं झालं. ते 2 माणसं घोडा विकायचा आहे का म्हणल्यावर त्या 2 माणसाला कासरळचे 2 माणसं बाजूला घेतले. त्याने म्हणले साहेब काय मामा हे घोडा ऐकणारा माणूस लय चॅप्टर आहे बघा मध्ये. हे दोघं काय मला येतं साहेब आम्हाला चॅप्टर माणसंच पाहिजेत, लय शिकू त्यांचा आहे गेले तरी आम्हाला एक चॅप्टर माणसंच पाहिजेत. काय झाले त्याने मला आमच्या गावात 500 म्हणला, नरशीला 5000 म्हणला, नांदेडला 75,000 म्हणला आहे गेले. आणि त्या ठिकाणी इथं आलाय. मग त्या ठिकाणी बरं झालं म्हणजे त्याला शाबासकी दिली. ते 2 साहेब म्हणले मामा घोडा विकायचा आहे काय होय घोडा विकायचा आहे. केवढ्याला विकायचा आहे त्याने मला 1 लाख रुपयाला विकायचा आहे. आणि घोड्याची किंमत इमानदारनं 1 लाख आहे. शनी महात्मा नावाचं छोटंसं पुस्तक आहे. त्यामध्ये त्या ठिकाणी कारवानाचा वेश घेतला. शनिदेवानं विक्रम राजाला 7.5 आणण्यासाठी त्याच्या गावामध्ये आला आणि तिथं त्याने 1 लाख रुपये किंमत सांगली. मग दुसरा घोडा बलख त्याचे मोल रुपये 1,00,001 तो सोडून तात्कालिक आलेला विक्रमापाशी त्याने मोल सांगताजी झडकारे मग पैका घातला त्याचे पदरी विक्रमासी पुसोनी सत्वरे जाता झाला शनिदेव. 1 लाख रुपये म्हणल्यावर ते दोघं म्हणजे इमानदारनं आम्ही एकाच बोलीला 1 लाख रुपयालाच घेता. ऐकणाऱ्याला समाधान वाटलं. पण घेणारे काय म्हणले घोडा कसं चालते थोडं ट्रायल मारून बघावं की नाही, फिरून बघावं लागेल की नाही, फिरून बघा मला ते ऐकणारा. येई दोघं बसले त्यानं टाच मारलं, घोडा फिरवायला गेले, अजून आलं नाही. येणं पुरा जत्रा फिरला, नांदेडला आला, नरशीला आला, कासराळीला आला. ह्याने पाया पडले, भंडारा उधळले, प्रसाद येऊन घरला आले. हे दोघं दाढी बिडी करून म्हणत मामा घोडा ऐकलाय की त्यानं म्हणा ऐकलाय हो. केवढ्याला जेवढ्याला आणलं होतं तेवढ्याला जिंकला म्हणा. अपकार करणाऱ्यावर अपकार करणे कथा लांबच आहे. उपकार करणारा उपकार करणे. श्रीमद भागवत ऐकता ना, उपकारावर उपकाराची त्या ठिकाणी कथा आहे. ध्यानामध्ये त्या ठिकाणी ठेवून घ्या. पांडवांनी राजस्वी नावाचा यज्ञ केला आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भगवान कृष्ण पत्राला उचलून वाड्या बाजूला टाकायला होते. आणि तिथं त्या ठिकाणी भागवतकार त्या ठिकाणी शुक योगेंद्र त्या ठिकाणी त्याला आमंत्रण होतं. पुऱ्या जगातल्या लोकांना आमंत्रण होतं पण त्यांना पांडवांनी आमंत्रण दिलं नाही. आणि त्यांना कळाले की आपल्याला भगवान गोपाल कृष्णाच्या हातानं स्पर्श झालेले जीवनाचा प्रसाद पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी मायबाप सत्याला कोणी सांगलं तरी न सांगलं तरी यावं, सासरवाडीला सांगलं तर येवावं, दारू पियाला पानं खेळायला कोणी बोलेल तर बी जाऊ न हो, असे काही त्या ठिकाणी नमुने. मग त्या ठिकाणी शिवयोगेंद्र गेले. एक त्या ठिकाणी शीत खाल्ले तर त्या ठिकाणी घन घन घंटा वाजला. पांडवांनी विचारलं देवा 1 लाख ब्राह्मण जेवल्यावर 1 घंटा वाजते, आता घंटी वाजायचं थांबणार झाले म्हणजे किती लोक जेवले. त्याने म्हणजे तेवढ्या लोकांच्या बरोबरीचा 1 ब्रह्मवेत्ता असं त्या ठिकाणी म्हणतात. ब्रह्मवेत्ता म्हणतात बरं का त्याला. 1 रुपयाचे 2000 ठोकळे तेवढेच आणि 2000ची नोट तेवढीच बरं काय. मग त्यांचं दर्शन आम्हाला पाहिजे. वेळ नाही म्हणून डायरेक्ट सांगलो. देवानी त्या मंडपामधून 6 जणांना बाहेर आणलं. धर्म, भीम, नकुळ, सहदेव, अर्जुन आणि द्रौपदी तिथं आहे बघा. मध्ये हे पत्राचा ढिगारा पडला होता, कोणालाच दिसना गेला. शिवयोगेंद्र अर्जुन म्हणला 1 पोपट आहे तेच ब्रह्मवेत्ता आहे. त्या लोकांना काय दिसलं नाही. केळीचे पानं पोपटाच्या रंगासारखं, पोपटाचं रंग केळाच्या पानासारखं म्हणून त्या ठिकाणी दिसला नाही. हा जिज्ञासू नावाचा भक्त असल्यामुळे दिसलं. मग 6 जणांना मागे घेतलं आणि असं कानाला हात लावलं. या त्रिकोणामधून बघितल्यावर आणि त्या ठिकाणी तिथं ब्रह्मवेत्ता 12 वर्षाचा तेजपुंज पुतळा त्या ठिकाणी दिसला. 6 जण पांडवांनी त्या ठिकाणी दर्शन घेतलं. देवाचं दर्शन झालं आणि शुक योगेंद्र जात असताना पांडवाला म्हणू लागलेले आहेत तुमचे माझ्यावर उपकार झाले
भगवान कृष्णाच्या हातानं स्पर्श केलेलं अन्न तुम्ही मला खायला दिले, या उपकाराची परतफेड मी कसं करीन, असं म्हणत 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 निघून गेले. महाभारत संपलं. पाची पांडवाचा भाऊ त्या ठिकाणी 3 नंबरचा अर्जुन, अर्जुनाला मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूला मुलगा त्या ठिकाणी परीक्षिती, आणि परीक्षिती राजानं त्या ठिकाणी जंगलामध्ये गेले का ऋषीच्या गळ्यामध्ये मेरड सर्प टाकला, त्याच्या तोंडाला मुंग्या होते, त्याच्या मानाला चावले, त्याची समाधी उत्तान पावली. त्यानं त्या ठिकाणी फळ घेऊन आला. माझ्या बापाच्या गळ्यामध्ये ज्यानं सर्प टाकलेला त्याला आजपासून 7व्या दिवशी मरण येऊ दे. ऐकल्याबरोबर ऋषी म्हणजे आले, अरे तो आपला राजा परीक्षिती आहे. आता त्यामध्ये ब्रह्मवाक्यम सत्यम शब्द तर निघून गेलाय, मग त्याचा उद्धार तरी करावं. दवंडी पिटवले पुसावेशी ह्याची वाटे, जे जे भेटे तयाचे तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगेसा. शुक योगेंद्राची नियुक्ती झाली. शुक योगेंद्रानं परीक्षिती राजाला 12 स्कंदी भागवत 7 दिवसामध्ये सांगितले. एक ध्यानात ठेवा, भागवत सांगणारला 5 नमुन्याचं दान द्यावं लागते. आपण उगा ऐकायचं द्यायचं ना, सोनं दान द्यावं लागते, गाय दान द्यावं लागते, जमीन दान द्यावं लागते, पैसे कपडे दान द्यावं लागते, अन्न दान द्यावं लागते, असं 5 प्रकारचं दान द्यावं लागते. मग ते 7 दिवस झाले, लपेटलं भागवत, आपल्या कक्षेमध्ये दाबलं. शुक योगेंद्र जाऊ लागले. परीक्षिती राजा आला, हात जोडू लागला, तुम्ही मला 7 दिवसामध्ये भागवत सांगले, आता मला सर्पाची दंशाची त्या ठिकाणी वेळ आलेली आहे आणि आता मी मुक्त होणार आहे, तुम्ही काहीतरी दान घेऊन जा. त्याने म्हणले, वेड्या, तुझ्या पूर्वजांनी आधी मला देवाच्या हातानं स्पर्श झालेलं अन्न खाऊ घातलेलं आहे, याला म्हणतात उपकार करणाऱ्यावर उपकार करणे. विठ्ठल विठ्ठल. आता एकच दृष्टांत त्या ठिकाणी सांगतो, ऐकून ठेवा. अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करणारी जी जात आहे, 99% संत महात्मे आणि 1% परमात्मा. भगवान रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी वनवासाला गेले. कोणाच्या सांगण्यावरून? कैकेयीच्या सांगण्यावर. राजा रावणाला मारले आणि त्या ठिकाणी वापस 14 वर्ष 14व्या दिवशी आल्या पहिल्या कोणाच्या पाय पडले असतील तर कैकेयी मातेच्या. कैकेयी मातेनं त्या ठिकाणी रामाला असं गळपाटून धरली आणि आपलं तोंड त्या ठिकाणी रामाच्या कानात नेले आणि कानात नेऊन म्हणाले, रामा मी अन्यायी रे. रामाने ऐकून घेतलं मायबाप. रामा मी पापीने रे. रामाने ऐकून घेतलं मायबाप. हो, तिसरा शब्द बोलली कैकेयी माता, रामा मी अपकारी रे. असं म्हणल्याबरोबर राम मागे झाले आणि कैकेयी मातेचे दोन्ही दंड धरले. लक 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 हलवलं. नाही ग माय, तू माझ्यावर त्या ठिकाणी अपकार केले नाहीस, उपकारच त्या ठिकाणी केलेस. तू जर मला वनवासाला पाठवित नव्हतीस तर या जगातल्या लोकांना 8 गोष्टी कळाल्या नसत्या. डायरेक्ट नाव सांगतो, रामावर दशरथाचं किती प्रेम आहे मी बाहेर गेल्यावर कळलं. सीता किती महान पतिव्रता आहे मी बाहेर गेल्यावर लोकांना त्या ठिकाणी कळलं. लक्ष्मण कसा सद्भक्त आहे हे जगातल्या लोकांना माझ्या संग लक्ष्मण आल्यावर कळलं. मारुतरायाच्या अंगामध्ये किती ताकद त्या ठिकाणी आहे मी किष्किंधाला गेल्यावर त्या ठिकाणी जगातल्या लोकांना कळलं. भरत त्या ठिकाणी मला जीवापाड प्रेम कसा करतो मी वनवासाला गेल्यावर त्या ठिकाणी कळलं. सुग्रीव राजा त्या ठिकाणी अवंचक मित्र कसा आहे ह्या जगातल्या लोकांना त्या ठिकाणी कळलं. 7वी गोष्ट त्या ठिकाणी या जगामध्ये देवासंग वैर कसं करावा हे राजा रावणानं वैर करून दाखवलं. हे जगातल्या लोकांना मी वनवासाला गेल्यानं कळालं. आणि माय तुझ्या पाया पडून गेल्यामुळं मी राजा रावणला 56 लाख वर्ष जगलेल्या 41 वर्षे 12व्या दिवशी त्या ठिकाणी त्याला मी मारलो. याचा अर्थ त्या ठिकाणी मातुरेश तव चरण यो कृपा प्रसाद हा वाल्मिकी रामायणामध्ये श्लोक आहे. म्हणून त्या ठिकाणी 1% परमात्मा त्या ठिकाणी आहे की अपकार केल्यावर सुद्धा उपकार मानते. विठ्ठल विठ्ठल. संतांची कितीतरी त्या ठिकाणी दृष्टांत आहे. एकनाथ महाराजांच्या अंगावर एका मुसलमानानं पान खाऊन त्या ठिकाणी 108 वेळेला थुकला तरी त्याच्यावर उपकार केले.
108 वेळेला पानं खाऊन थुंकला आणि शेवटी 9व्या वेळेला झाडावर खाली उतरून त्या ठिकाणी नाथ महाराजाला म्हणू लागला, महाराज मैं आपके अंग पर पान खाकर जब से थूक रहा हूं और आप मुझे कुछ नहीं कहते. महाराज म्हणले, बाबा तुला काय म्हणायचं आहे, मी दररोज एकदाच आंघोळ करत होतो आणि तुझ्यामुळे आज मी 108 वेळेला आंघोळ केलो, तुझेच माझ्यावर उपकार झाले. जागद्या पुराणाची कथा सोडून द्या. चालू जमान्यामध्ये विवेकानंदाचे गुरु डॉक्टर रामकृष्ण परमहंस पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये फिरायला निघाले. एक तळ्याच्या काठावरून चालले होते अभ्यास करत, पण पाण्यामध्ये एक विंचू पडला आणि त्याने म्हणलं, महाराज तुम्ही मला बाहेर काढा हो, तुम्ही संत महात्म्यात माझ्यावर उपकार करा हो. रामकृष्ण परमहंस म्हणजे तुला बाहेर काढायला काही हरकत नाही, पण अल्पविद्या परिगर्व शिरोमणी मज विन ज्ञानी कोण आहे. इंच्याच बिराट पाठीवरच राहते. काही काही लोक फुकीर माणसं राहतात, पातळ कपडे राहते, 50ची 10ची 20ची एकच नोट राहते. गेल्या वर्षी नायगावच्या बस स्टँड बाजारामध्ये मला एक मित्र भेटला, कॉलेजमेट. त्या ठिकाणी मी म्हणलं, आम्ही 4 महाराज आहोत, लालवंडी जाऊन शक्ती सांगून आल्या. एवढ्याला गरमीचे दिवस आहेत, शुगर केन ज्यूस म्हणजे ऊसाचा रस पाजू. त्यानं हळूच खाली मान घालून बोलले, महाराज माझी इज्जत घाल नका. म्हणून एवढी थप्पी आहे की त्याला मला मागत नुसते कागद होईल, एकच नोट आहे. म्हणून त्या ठिकाणी मायबाप असे बरेच होते, तुला त्या ठिकाणी बाहेर काढायला हरकत नाही. नाही हो, माझं काही बघू नका, नको पाहू केले पाप पुण्य बरं काय, पण तुम्ही कशा संत दयाळ दयाळ करते अवघ्याचा सांभाळ. निळोबाचा बघाय, घरा आले कृपाळ, सांभाळले सांभाळले अनाथा, केला निळा पावन. एवढं प्रमाण म्हणल्यावर नाहीला झाला. बोंबीमध्ये पुस्तक ठेवून दे त्यांनी आणि असं पाण्यामधून इंचवाला बाहेर काढायला गेले. पाण्याच्या हेलक्याला ते इंचू इथं आलं नाही बाबा. रामकृष्ण परमहंस कट्ट्याच्या बाहेर आले, तळहात त्या ठिकाणी जमिनीवर दिले, जा म्हणले. हा विंचू तुर 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 जाऊ लागला. 50% रस्ता कापला, मागे अर्धा रस्ता संपला, पुढे अर्धा रस्ता आहे. विंचू मनात विचार करलाय, हे संत आहेत, हे महात्मे आहेत, माझ्या विनंतीला मान दिली, माझ्यावर उपकार केलं आणि मला त्या ठिकाणी पाण्याच्या बाहेर काढलं. पण मी गरीब माणूस आहोत, एक लहान जीव आहोत, माझंही त्या ठिकाणी आयडेंटिफाईड महाराजकडे काहीतरी पाहिजे की नाही. उगा नंबर तर राहा, कोणी येणं गेलं तर कीर्तन बोलतो नंबर तर आहे की नाही. कोणी मोठे महाराज जर येणं गेलं तर आपल्याला नंबर लागते ना, मग आपलाही पत्ता महाराजाकडे राहावा असं म्हणत विचार करीत 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 येताना इंचू 12ने खाली उतरला. 75% जमिनीवर उतरला, 25% बोटावर आहे. अशी नांगी वाकडी केली, फटकन त्या ठिकाणी पुन्हा छटकारा मारला. महाराज बापरे मध्ये पुन्हा पाण्यात पडलं, पुन्हा कडलं. अन्न तारे अन्न मारे, अन्नासारखा नाही वैरी, त्याचं विष इथं जमा झालं. रामकृष्ण परमहंसाच्या हातावर त्या ठिकाणी विंचू विरण त्याचा उद्धार झाला. परोपकारे माझे मन, पापाच भीतो रात्रंदिन. हे गेले म्हणून त्या ठिकाणी मायबाप अपकार करणारे सुद्धा उपकार करणारी मंडळी आहेत. आता जगातल्या लोकांचा उपकार परोपकार सांगत बसू नका महाराज. 9:40 झाले तर त्या ठिकाणी तुमच्यावर संताचा महत्वाचा कोणता उपकार झाला.
काय द्यावे त्याचे भावे उत्तरावे ठेवीत आहे पाय जीव थोडा. सज्जन हो, मायबाप हो, येतामध्ये येता अवकाश धावत्या वेगामध्ये अल्पवधीनं शब्दशः पहिल्या चरणापर्यंत येण्याचा प्रयत्न केलेला आहे. भगवंताचं चिंतन, अभंगाचं चिंतन कधीच संपत नसते. चिंतन करणारा महाराज कवा संपून जाईल कोणाला पत्ता लागत नाही. पण आपल्या वेळेप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला संपून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा लागते. जगद्गुरु तो खूप भरायला त्या काळातले म्हणजे 413 वर्षापूर्वीचे साधक मंडळी म्हणले, महाराज तुम्ही आम्हाला जगातल्या लोकांचं त्या ठिकाणी उपकार सांगत बसू नका. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कोणता कसारी संताचा महत्वाचा कोणता उपकार झाला. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये उत्तर दिले. मज निरंतर जागवे ते, मला संतांनी सतत जाग ठेवायचं काम केलेलं आहे. मला सांगा मायबाप हो, जाग कोणाला ठेवल्या जाते हो? जे लोक झोपी जात असतील त्याला जाग ठेवलं. ते मावशी पडायची बघा, कोणी झोपत नाही उग मला. झोपीचे लई नमुने आहेत. साखर झोप, भाकर झोप, चक्कर झोप, टक्कर झोप, अनेक नमुने झोप आहे. परवा एका गावाला कार्यक्रम करायला गेलो. आजनीमध्ये देवाचा वट्टा होता. एक माणसात झोपीवर आहे. मी म्हणलो खाली बकेट आहे, पाणी घ्या, तोंडावर मारा आणि ऐकायला बसा. ते असं म्हणतात, म्हणजे तुस सांग. अजून 5 मिनिटं झाली, झोप सुधारला गेली, रपकून खाली उठून पडला. मी म्हणलो झोप सुधारला गेले. कुठे झोप सुधारला गेली? खाली तिला घातलं, वरी बसलो म्हणलं, झोपलं म्हणायला तयार नाही करत. म्हणून त्या ठिकाणी जागा ठेवायचं कोणाला काम, हे टाइमपास नव्हतं. अनु प्रमाण त्या ठिकाणी सांगतो, श्लोकासही सांगतो, ओवीसही सांगतो, ध्यानामध्ये राहू द्या झालं बरं काय. कारण का तुमची आमची जी झोप आहे ती अज्ञान नावाची निद्रा आहे. आणि त्या ठिकाणी संत महात्म्याने अज्ञान नावाच्या निद्रेमधून त्या ठिकाणी जाग केली. अगोदर देवानी अर्जुनाला जाग केले. श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 69 नंबरचा श्लोक आहे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी. संयमी म्हणजे त्या ठिकाणी साधू पुरुष म्हणजे त्या ठिकाणी संत महात्मा. संत तिथं जागा आहे, तिथं तुम्ही आम्ही त्या ठिकाणी झोपलेलो आहोत. जिथं त्या ठिकाणी तुम्ही आम्ही जागा आहोत तिथं त्या ठिकाणी संत महात्मे त्या ठिकाणी झोपलेले आहेत बरं काय. म्हणून त्या ठिकाणी अज्ञान नावाची निद्रा त्या ठिकाणी घालवा. आणि याच्यासाठी त्या ठिकाणी आपणच पाहिजे नाही, संत महात्मेच त्या ठिकाणी पाहिजे. जगातल्या लोकांना त्या ठिकाणी आपण उठू शकतो. शास्त्रानं 7 गोष्टी सांगितल्या. एक, विद्यार्थ्याला उठव. विद्यार्थी सेवका पांता क्षुधार्तो भयकातारा भंडारे सप्त सुक्तान प्रबोधयत. एखादी जर विद्यार्थी झोपत असेल, उद्या आता फेब्रुवारी महिन्यामध्ये 12वीच्या 10वीच्या परीक्षा चालू होणार मंडळी. आई म्हणते बाळा उठ. उठ लोक म्हणते पुस्तक घेते डोक्यावर टाकून त्या ठिकाणी झोपेसाठी उठ. घडी उठवा, त्याला अभ्यासाला लावावं आणि त्या ठिकाणी त्याला झोपेतून उठवलं पाप लागत नाही. सगळ्या गोष्टी अशाच लांबलचक जातात. म्हणून त्या ठिकाणी एवढं ध्यानात ठेवा. सेवक हा, बायकोनी नवऱ्याचीच सेवा करावी, नोकरांनी मालकाचीच सेवा करावी, भक्तांनी देवाचीच सेवा करावी. तुका म्हणे देवा सत्य घ्यावी माझी सेवा. आणि सत्य ज्याची सेवा भय काय त्याच्या जीवावर काय. म्हणून त्या ठिकाणी अनेक प्रमाणात आपल्याला समोर आपला वेळ घेत नाही. पण त्या ठिकाणी या लोकांना तुम्ही आम्ही जाग करू शकता. पण त्या ठिकाणी मंडळी तुम्हाला आम्हाला सगळ्याला जाग करण्यासाठी संत महात्म्याचे 7 गोष्टीमध्ये संताचा पहिला नंबर आहे बरं काय. रवी, आता मी जे 6 गोष्टी सांगणार आहे की नाही, इथं एवढे माणसं जेवढे आहोत तेवढ्याला इमानदारानं 6 जणांची नावं सगळ्यालाच माहित आहे. सगळ्यालाच, कोणालाच माहित नाही म्हणायचं नाही बरं काय. त्या 6 जणांपैकी 7वा नंबर मात्र संत महात्म्याचा त्या ठिकाणी आहे. सगळे लोकांना 6 जण जागी करतात. शास्त्रामध्ये प्रमाण आहे, सांगतात बरं काय. आता मला सांगा, ज्याला माहित नाही त्यांना हात वर करा. सूर्य कोणाला माहित नाही, चांदमामा कोणाला माहित नाही, नदी कोणाला माहित नाही, झाड कोणाला माहित नाही, गाय कोणाला माहित नाही, है की नाही. असे सगळे त्या ठिकाणी सांगणार. रवी चंद्रो घना वृक्षा नद्या गावश्च सज्जना येते परोपकारार्थम देवे युगेन निर्मिता. सत्ययुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये आणि कलियुगामध्ये सुद्धा त्या ठिकाणी धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन किंवा त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला जाग करण्यासाठी संत महात्मे या ठिकाणी आलेत बरं काय. येथे उपकारासाठी
उपकारासाठी आले घरच्या वैकुंठे. 636 नंबरचा बघा, बघून घ्या. महाराज आपल्याला त्या ठिकाणी सांगतात, म्हणून माय बाबा संत महात्मे तुमच्या आमच्यावर उपकार करण्यासाठी झाले. मग त्यांनी उपकार एवढ्या वेळापासून मी सांगलो, 5-6 मिनिटं आहे संपला आपला वेळ. तरी त्या ठिकाणी संत महात्म्याला आपल्याजवळ काही तर त्याच्या मोबदल्यात देण्यासारखं आहे काय? तुमच्या आमच्यासारख्या गरीब माणसाजवळ काही नाही. तुम्ही आम्ही सगळ्यालाच गरीब म्हणतो बरं का. या जगामध्ये एक श्रीमंत होत गेला ज्याचं नाव राजा रावण. चालता चालता एका मिनिटात सांगतो, राजा रावणा जेवढी श्रीमंती त्या ठिकाणी नाही बोलतो. राजा रावणाच्या लंका नगरीमध्ये 8,12,00,000 घर होते. पूर्वी दिशेची जी भिंत होती 269 किलोमीटर लांब होते, 4.5 फूट रुंदी होते आणि त्या ठिकाणी 11 फूट उंची होते. प्युअर सोनं होतं. आणि पण त्या काळामध्ये इमानदार आमचे गुरुवारी चंद्रशेखर महाराज दिगंदरकरजीने सांगितलेलं आहे की त्याला लोखंड मात्र त्याने प्युअर लोखंड दुर्मिळ होतं. त्याने 56 लाख वर्षामध्ये प्रयत्न करून 100 तोडे लोखंड जमा केलं. त्याची ताट करून सोन्याच्या घरात बसून जेवत होता. ज्याच्याजवळ जे नाही त्याला ते मिळावडते. आपल्याजवळ सोनं आहे का? राजा रावण सोन्याच्या घरात राहत गेला, आपल्या घरात सोनं नाही म्हणून आपण सगळी गरीब माणसं गेले. म्हणून त्या ठिकाणी माय बाप हो, आपल्याजवळ काही नाही, संताजवळ सुद्धा संताच्या उपकाराच्या मोबदल्यामध्ये देण्यासारखं काही नाही. तुकाराम महाराज सांगतो मी, तुकाराम महाराज या जगामध्ये आले, 40 वर्षे 11 महिने 27 दिवस 6 घंटे वाचले. त्यांना विचारलं संताचे उपकार झाले? माझं निरंतर जागृत झाले. मग त्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही काय दिले? तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक, माझं काही नाही म्हणून म्हणले. मग देवाला विचारले तुमच्यावर संताचे उपकार झाले? झाले. मग त्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही त्याला काय दिलं? तेव्हा त्या ठिकाणी देव म्हणले ठेवीता हा पाय जीव थोडा. म्हणून त्या ठिकाणी काय द्यावे त्याशी भावे उत्तर आहे, ठेवीता हा पाय जीव थोडा. रामायणामध्ये एक प्रसंग सांगतो. राजा रावणाला मारले. रामचंद्र प्रभू 14 वर्षे 14 दिवसाला अयोध्या नगरीमध्ये आले. गुरुजी, राक्षस लोक 4 महिने होते आणि वानर लोक 6 महिने होते. राक्षस लोक निरोप घेऊन निघून गेले. 6 महिने संपत आले, 3 दिवस शिल्लक होते. वानरांनी त्या ठिकाणी सुग्रीव राजाला पुढे केलं, आपल्या गावाकडे आम्ही जातो, आमच्या गावा असं त्या ठिकाणी निरोप घ्या. मग सगळे रामाला सांगितले, रामाने सीतेला सांगितले. मग देवा ये वानर होते म्हणून तुमच्यावर तुमचा विजय झाला. वानरा हाती लंका आणि घेवा विली म्हणे तो का. मग त्या ठिकाणी यायला काहीतरी बक्षीस द्यावं लागेल की नाही? नाही, 7 दिवस सप्त्यात राहिल्यावर नारळ तर द्यावं लागेल की नाही? पाकिट नारळ तर द्यावं लागेल की नाही? मग त्या ठिकाणी बाबा ठीक आहे. मग त्या ठिकाणी सीतामाई म्हणली उद्या मी यायला पंचपक्वान्न जेवण देते. पहिल्या दिवशी जेवण झालं. दुसऱ्या दिवशी अयोध्या नगरी पूर्ण फिरून त्या ठिकाणी उद्या रवानगी करायचं आहे. आणि रामाने अनर्घ रत्न त्या ठिकाणी जमा केले आणि त्या ठिकाणी सगळ्याला याला एक त्याला 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 एक बक्षीस त्या ठिकाणी देऊन टाकून दिले. सगळ्या वानराला देणं झालं. रामचंद्र प्रभू उठले आणि असं त्या ठिकाणी अशा प्रकारे आजच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम माहिती नव्हतं, काही नव्हतं, वैरी म्हणलं बरं वाटतं म्हणून त्या ठिकाणी असं संपला असं म्हणणार. तितक्यामधून महिला मंडळामधून आवाज आला सीतामाईचा, ओ देवा, ओ रामा, ओ प्रभू थोडं थांबा. आता सीतामाईला काय म्हणायचं होतं रामाला माहित होतं, पण तुम्हाला मला कळण्यासाठी काय झाले काही नाही, सगळ्याला बक्षीस वितरण केले. कार्यक्रम संपला असं म्हणू लागलात, पण एकाचं नावच आलं नाही. राम म्हणजे कोणाचं? अंजनेय. मारुत्राचं नावच आलं नाही. त्याने सांगितले ही लोक थोडं 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 काम केलं, मग याला मी त्या ठिकाणी काही ना काही बक्षीस देऊन त्याच्या ऋणामधून मुक्त झालो सीते. पण माझ्या मारुतरायला त्या ठिकाणी देण्यासारखं माझ्याकडं काही नाही आहे ग. रामायणामधला एक श्लोक ऐकून ठेवा. एक एक अश्य परोपकारार्थम प्राणांदशामी ते कपेहे अन्येषाम उपकारानाम भवान ऋणेनो वयम. 11,000 वर्ष त्या ठिकाणी मला राम म्हणून राहायचं आहे, पण एवढ्या आयुष्याच्या काळामध्ये मारुत्राला काही जर द्यावं वाटलं तर माझ्या मालिकेचं त्या ठिकाणी एकच जीव त्या ठिकाणी पंच प्राणाचा आहे ग. आन व्यान उदान अपान 5वा तो समान. 5च उपकार फिरतील. बाकीच्या उपकारामध्ये मी त्याच्या उपकाराच्या घरी दबूनच राहील, म्हणून माझ्याकडं काही नाही. ठेवीता हा पाय जीव थोडा. अनेक प्रकारात मंडळी संत माझमे सहज जरी बोलले तरी त्या ठिकाणी ते आपल्या हिताचं होणार आहे. आतापर्यंत मी तुम्हाला विनोद सांगितला चिंतनसाठी. 2-3 मिनिटं चिंतन त्या ठिकाणी ऐकून घ्या.
2-4 मिनिटं जास्त होतील, 5 मिनिटं जास्त होतील. सगळ्याच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. शेवट करून त्या ठिकाणी अभंग संपित ऐकून ठेवा. सहज बोलणे हितोपदेश. आपण इमानदारीने बोलल्यावर, पोटतिडकीनं बोलल्यावर, कळकळीनं बोलल्यावर सुद्धा लोकांचं वाटोळ होणार नाही. आणि संत महात्मे सहज बोलल्यावर आपल्या हितात ठरवले. काय फरक असेल? काहीच नाही गुरुजी. संतांच्या वागण्यात आपल्या वागण्यामध्ये आचरणाचा त्या ठिकाणी फरक आहे. तुम्हाला आम्हाला संत म्हणून घ्यावं वाटू लागलेलं आहे, पण संताप्रमाणे वागावं, आचरण करावं असं मात्र अजिबात वाटत नाही. म्हणून फरक आहे. परवा मी पिंगळीला गेलो कीर्तनला. पिंगळी रेल्वे स्टेशनला एक बाई उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भेंडर विकायला. भेंडकाया, भेंडी म्हणतात मराठीमध्ये. उन्हाळ्याची दिवस होती. पटेल एक कोप्पा टाकल्यावर एक माणूस आला. साहेब होता. ताई त्या ठिकाणी भेंडी कसं दिली? तिनं म्हणजे 70 रुपये पाव किलो. महाग वाटले त्याला. हट, हे काय भेंडी विकायची पद्धत आहे काय? मला धरली 2 भेंडर हातामध्ये, कोप्यामध्ये टाकलं, पुढे सगळं. तिनं म्हणली आत्ता चालू, पहिलं गिरायकाने भोनगी केला नाही, पाव किलो घेतला नाही, नाट लावून गेला. दिवसभर जर बसलो तर ऑटोचं भाडं माझं, किराया त्या ठिकाणी माझं कसं व्हावं? मग त्या ठिकाणी ते जाणाऱ्याला म्हणजे हे दादा इकडे म्हणजे वापस आला. आणि अशी कोणती कला आहे रे तुझ्या हातामध्ये की 2 भेंडर जागेवर राहिलं? मला त्यानं जाता जाताना काय म्हणलं गुरुजी? ताई, या हाताची करामत विचारायची नाही. या हातानं 55 एकर दारू पिण्यात का ऐकून टाकलं. म्हणजे मला पत्ता नाही तुझं मोठभर भेंडराची काय किंमत. खरं सांगलं, इमानदार सांगलाय, पोट कळकळीत सांगलेलं आहे, पण हिचं वाटोळं करायला बसलाय. चला म्हणजे एकच श्लोक ऐकून ठेवा. पण संत महात्मे सहज बोलल्यावर आपल्या हिताचं होते, तर त्यांच्यामध्ये काय फरक असेल? शास्त्र सांगते, ते साधवहा शांत रागहा कामक्रोध विवर्जितः ब्रुवंती जन महाराज तत् संसार निवर्तका. है की नाही? संत महात्म्याचा राग म्हणजे आसक्ती ज्याची शांत झालेली आहे, तशा लोकांनी जर काही उपदेश केला तर आपल्या हिताचं त्या ठिकाणी नक्की होते. आपल्या संसाराचं त्या ठिकाणी धुळदार होईना आणि त्या ठिकाणी संसारही परमार्थही चांगला त्या ठिकाणी शिकायला जाते. एवढं समजून सांगल्यावर, ऐकणं गेल्यावर संत महात्मे आपला तिरस्कार करतात, आपला सांभाळ करतात. कशा प्रकारे सांभाळ करतात? गाईचा वासराचा दृष्टांत महाराजांनी शेवटच्या चरणामध्ये सांगितलेला आहे. तो का म्हणे वत्स धेनुवेचे चिते तैसे मज येते सांभाळित विठाला विठाला. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चिते. धेनू म्हणजे काय? गाय. कोणती गाय? जी आताच प्रसूत झालेली आहे. आणि त्या नवजात शिशुवर त्या गायची अनुकंपा जशी राहावी, है की नाही? वत्स म्हणजे वासरू, धेनू म्हणजे गाय. आपली गाय नाही, सांगत बसायला वेळ नाही. धेनू म्हणजे कामधेनू. आपली गाय कोणाची सकाळी देते तर कोणाची संध्याकाळी देते. कोणाची सकाळीच देते, कोणाची संध्याकाळीच देते, कोणाची सकाळी देते, संध्याकाळी देते. पण 1-1 लिटर देते. 10 लिटर देणार देते काय? देणार. जर्सी गायचं काही सांगू नका, है की नाही? म्हणून त्या ठिकाणी कामधेनू नावाची गाय अशी आहे, आपल्या मनाला लागत तेवढं, आपल्याला जेव्हा लागत तेवढं कोणी काढलं त्याला त्या ठिकाणी दूध देते, है की नाही? 3 गोष्टी देवातून सांगले आपली इच्छा पूर्ण करतात. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, आवडीचे धनी पुरविते. म्हणून त्या ठिकाणी त्या कामधेनू नावाच्या गायनं वत्स म्हणजे वासरू. गोर किंवा कालवड म्हणजे नाही. पुल्लिंगी असलं तर गोर, स्त्रीलिंगी असलं तर कालवड. पण त्या ठिकाणी वत्स म्हणजे त्या नवजात शिशुवर ज्याची गायची अनुकंपा जशी राहते, त्याप्रमाणे जगाचे मायबाप जे संत आहेत तिला गाय म्हणलेलं आहे. नामदेव महाराज गात्यामध्ये एक प्रमाण आहे, संत नाम गाय, संत नाम गाय, संत नाम गाय कामधेनू. म्हणून त्या ठिकाणी त्या वासराचा जसा गाय सांभाळ करते, तुमच्या आमच्या सगळ्या साधक बाळांची त्या ठिकाणी व्यवस्था संत नावाची गाय आणि त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी काय करते? सांभाळ करते. म्हणून त्यांच्याबद्दल काय सांगू आता असं त्या ठिकाणी वाटते. आशयाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी जीवन पाटलांनी सांगितलं. मी त्याच्यावर चिंतन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कीर्तन सांगत असताना काही विषय मागायला पुढे गेला असेल, काही पुढचा विषय मागे आला असेल, काही सांगायचं राहून गेला असेल, काही सांगण्यापेक्षा जास्त झाला असेल, असं तुमच्यापैकी कोणाला वाटत असेल तर तो माझा कमीपणा, अज्ञानपणा, बुद्धीचा दोष आहे असं समजून घेऊन या ठिकाणी जमलेल्या सर्व श्रोते सज्जन मायबापांनी उदार अंतःकरणानं क्षमा करावं. पण जेवढं पटले, जेवढं रुचले, जेवढं भक्तीपूर्ण, जेवढं ज्ञानपूर्ण, जेवढं अभ्यासपूर्ण, अभंगाला धरूनच बोलणं आहे असंही तुमच्यापैकी कोणालाही वाटत असेल तर ते सुद्धा माझ्या स्वतंत्र बुद्धीचं ज्ञान नसून
आमचे गुरुवर्य चंद्रशेखर महाराज बेगलूरकर यांच्या मार्गदर्शनातील अभ्यासातलं चिंतन आहे असं समजून घेऊन पटलेले ज्ञानाचे मोलाचे शब्द आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये संग्रहित ठेवा. तुम्ही चांगलं वागा, येणाऱ्या नवीन पिढीला चांगलं वागवण्याचा प्रयत्न करा. एवढाच शुभ संदेश आज या वर्षीच्या दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनाच्या निमित्तानं सांगतो. माझ्या वाणीला एका संताच्या नावानं पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर